नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। संदीप वराळ हत्याकांडातील सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात। पीर साहेब महिला स्वयंसहायता विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला मेळावा संपन्न। बासलेगावच्या माळरानावर शशिकांत बिराजदार यांनी फुलवली आहे आंब्याची बाग, सर्वत्र होतंय कौतुक। आणि पाथर्डीमध्ये श्री रामकथा सोहळ्याची दिमागदार सुरुवात। स्वर्गातून उमलले एक सुंदर फुल उमललं आमच्या वेलीवर। क्षणात सारं काही बदललं, आनंदमय वातावरण झालं आणि सहजच बहरत गेलं सारं। त्याच्या आवाजाचं कौतुकच न्यारं। आता नामकरण होत आहे या फुलाचं, म्हणूनच साजरा करायचाय तो क्षण अपर्णाताईंच्या वाणीने आणि तुम्हा साऱ्यांच्या आशीर्वादाने। शुक्रवार 19 मे 2017 रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा येथे एक आनंदाचा क्षण शेटे कुटुंबियांच्या जीवनात येतोय। तो म्हणजे सौ रत्ना व श्री प्रवीण सुरेश शेटे यांच्या मुलीचा नामकरण सोहळा। तसेच या सोहळ्यानिमित्त समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती नांदावी, संसारातील हेवेदावे विसरून सुखाचा जीवन मार्ग दाखविणाऱ्या रणरागिणी अनेक विधवा अनाथ संसारिक मुला मुलींची आई ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थकर यांचं व्याख्यान। विषय आहे आई तू जिजाऊ हो, आई तू जिजाऊ हो। तरी या नामकरण सोहळ्यास आणि अपर्णाताईंच्या व्याख्यानास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती। निमंत्रक श्री सुरेश दगडू शेटे, प्रगतशील शेतकरी। स्थळ आहे श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राज्यभर गाजलेल्या संदीप वराळ हत्याकांडातील मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड निगोज ग्रामपंचायतीचा सदस्य प्रवीण रसाळ याच्यासह त्याच्या 4 साथीदारांना पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथून नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पारनेर पोलीस स्टेशनच्या पथकानं सापळा रचून मंगळवारी मध्यरात्री ताब्यात घेतलाय। राज्यभर गाजलेल्या संदीप वराळ हत्याकांडातील मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड निगोज ग्रामपंचायतीचा सदस्य प्रवीण रसाळ याच्यासह त्याच्या 4 साथीदारांना पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथून नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पारनेर पोलीस स्टेशनच्या पथकानं मंगळवारी मध्यरात्री ताब्यात घेतलाय। 21 जानेवारी रोजी दुपारी निघोजच्या बसस्थानकाजवळ माजी सरपंच संदीप वराळ यांची प्रवीण रसाळच्या टोळीनं निर्घृण हत्या केली होती। या प्रकरणामध्ये पोलिसांनी मुख्य मारेकरी विलास रसाळ, नागेश लोखंडे आणि 5 जणांना अटक केली होती। मात्र मुख्य सूत्रधार प्रवीण रसाळ गेल्या 4 महिन्यांपासून पोलिसांना सापडत नव्हता। प्रवीण रसाळ पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हनुमंत गाडे यांना मिळाली। पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, संजय मातोंडकर यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल अरविंद भिंगारदिवे, महेश आव्हाड यांच्यासह गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, खेडकर, गोसावी, हिंगडे, सातपुते, पवार, बर्डे, भोपाळे यांच्या पथकानं सापळा रचून आरोपीला अटक केली आहे। प्रवीणसह इतर आरोपींच्या अटकेसाठी वराळ समर्थकांनी 25 मे रोजी नगर पुणे महामार्ग रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता। याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे। निगोज येथील संदीप वराळ यांचे खुनाच्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी जे फरार होते
त्यांना पहाटे स्थानिक गुन्हे शाखा आणि पारनेर पोलीस स्टेशन या पथकांनी वेल्हे बुद्रुक जिल्हा पुणे येथून अटक केली. त्यामध्ये या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार प्रवीण आनंद रसाळ आणि गुन्ह्यातील आरोपी राजू प्रभू भंडारे यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे. यामध्ये प्रवीण आनंद रसाळ या गुन्ह्यामध्येच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदे कलमाची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये प्रवीण रसाळ हा गँग लीडर असून त्यामध्ये या गुन्ह्यातील राजू भंडारे राणा शिरोळ हा या गुन्ह्यातील इतर आरोपी आहे. मौका किती लोकांना मौका लागला तर या गुन्ह्यामध्ये 21 नावासह आरोपी होते आणि 2 अनोळखी आरोपी आहेत. त्यापैकी जुनं रेकॉर्ड पाहता जवळपास 11 आरोपींविरुद्ध मोका अन्वयी प्रस्ताव मान्य झालेला आहे आणि त्यानुसार या गुन्ह्यामध्ये कलमवाढ करून कारवाई सुरू आहे. स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर. सुभाषचंद्र जाधव यांनी लिहिलेल्या यहाँ के हम सिकंदर मजरूह सुलतानपुरी या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या कन्या सबा राजू नौशाद अली यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी मजरूह सुलतानपुरी यांच्या अजरामर गाण्यांनी पुणेकरांना मंत्रमुग्ध केलाय. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है, बार बार देखो हजार बार देखो अशा मजरूह सुलतानपुरी यांच्या एकापेक्षा एक अजरामर गीतांनी पुणेकरांना त्यांच्या जुन्या दिवसांची सफर घडवली आहे. निमित्त होतं सुभाषचंद्र जाधव यांनी लिहिलेल्या यहाँ के हम सिकंदर मजरूह सुलतानपुरी या पुस्तकाच्या प्रकाशनाचं. ज्येष्ठ गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या कन्या सबा राजू नौशाद अली यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या गीतांच्या कार्यक्रमामध्ये दिग्गज गीतकारांची गाणी सादर करण्यात आली आहे. संगीत सम्राट नौशाद यांचे पुत्र राजू नौशाद अली, ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक इनॉक डॅनियल्स, टाटा मोटर्सचे माजी महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, ज्येष्ठ गायक इक्बाल दरबार, अभिनेत्री स्मिता गोंदकर यावेळी उपस्थित होते. मुळात लहानपणापासून सिनेमाबद्दलचं खूप आकर्षण आणि आकर्षण मला माझ्या वडिलांनी लावलं असं म्हणता येईल. मला सिनेमाची आवड निर्माण झाली. वडिलांच्या मागे लागून मी रेडिओ घ्यायला लावला होता. मी त्यावेळी गंजपेठमध्ये राहत होतो आणि मला आठवतं की गंजपेठमध्ये आमचं एकमेव घर असं होतं की तिथे आमच्याच घरात फक्त रेडिओ होता आणि गीत रामायणाला अगदी घर आमचं भरून जायचं आणि लोक अक्षरशः हार घेऊन यायचे, रेडिओला घालायचे आणि भक्तिभावाने गीत रामायण ऐकायचे. आणि तेव्हापासून मला हिंदी किंवा मराठी सिनेसंगीत, भावगीत ह्यांची आवड निर्माण झाली आणि त्या आवडीतूनच मग पुढं मागे जसं मी लिहित गेलो. काही दिवस नंतर मला लिहिण्याची स्फूर्ती मिळत गेली. मग त्यातनं लिहित गेलो, लेख प्रसिद्ध होत गेले आणि त्यातून माझा मी पत्रकार असा घडत गेलो. पहिलं पुस्तक माझं आलं ते हो भोली दास्ता, ज्यामध्ये मी हिंदी कलावंतांच्या आणि संगीतकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि अशा प्रकारे हे माझं 16वं पुस्तक प्रसिद्ध झालं. माझं 15वं पुस्तक होतं ते हर पल के शायर नावाचं पुस्तक होतं आणि त्यामध्ये मी 46 गीतकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. हे पुस्तक लिहिल्यानंतर ज्यावेळी प्रसिद्ध झालं त्यावेळी मला मग नंतर काही दिवसांनी मला त्यामध्ये त्रुटी जाणवायला लागल्या की बाबा अमुक एखादा गीतकार घेतला तर मग ते अरे त्याचं गाणं रेडिओला ऐकलं की अरे हे गाणं आपण यामध्ये घेतलं नाही, ते गाणं त्याचा अर्थ कसा काय राहिला आपल्या. आणि मग असं वाटायला आलं की हे काही खरं नाही आहे. या प्रत्येक गीतकारांवर एक पुस्तक व्हायला पाहिजे तरच आपण त्याला न्याय देऊ. आणि असा विचार आला आणि मग पहिला गीतकार कोणता तर मजरूह साहेब. त्याचं कारण असं होतं की मजरूह साहेबांचा स्पॅन फार मोठा आहे. त्यांनी जवळजवळ 50-60 वर्ष ते सिनेमासाठी गाणी लिहित होते. म्हणजे एकीकडे त्यांनी स्वरसम्राट के सैगलसाठी गाणं लिहिलं शहाजहान सिनेमासाठी आणि आत्ताच्या पिढीमधले अगदी सलमान खान, शाहरुख खान 4 नायकांसाठी म्हणजे त्यांनी के एल सेगरसाठी गाणी लिहिली, राज कपूरसाठी लिहिली, दिलीप कुमारसाठी लिहिली, देवानंदसाठी लिहिली, शमी कपूरसाठी लिहिली आणि असंच आजच्या पिढीसाठी सुद्धा कलावंतांसाठी लिहिलं. आणि मग हे मी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण
मजूरसुद्धांपुरींवर पुस्तक केलं पाहिजे. नमस्कार, मी स्मिता गोंदकर. आज माझ्या लाडक्या पत्रकार मित्र आणि लेखक सुभाषचंद्र जाधव यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी खास आली आहे, शूटिंग सोडून. तर आज त्यांचं पुस्तक संगीतवरती जे पुस्तक आहे ते आज प्रकाशन झालेलं आहे आणि त्यांच्या जर्नीबद्दल आज मला बरंच काही कळलं जे मला माहीत नव्हतं. तर मला खरंच आय एम इम्प्रेस्ड की माझे म्हणजे सुभाषचंद्रबद्दल काय सांगू. सुभाषजी मला पहिल्या फिल्मपासून त्यांचा सपोर्ट लाभलेला आहे की पहिलं जेव्हा तुमची फिल्म, मी पुण्याची आहे पण पुण्याचे जे पत्रकार मित्रपरिवार आहेत सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आहे. पण स्पेशली सुभाषजींच्याबद्दल सांगायचं म्हणजे माझ्या पहिल्या प्रत्येक फिल्मच्या प्रेस कॉन्फरन्सला यायचं आहे आणि आत्ताही येतात आणि प्रत्येक रिलीजला त्यांचा साथ मला लाभतो आणि त्यांची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. आणि आज त्यांचं प्रकाशन झालं आहे म्हणजे आमचा जो आनंद असतो रिलीजच्या दिवशी, तर नक्कीच त्यांच्यासाठी पण हा खूप खास दिवस आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज सभाजी आणि राजूजी पण इकडे आलेत, जे त्यांना भेटण्याची संधी मिळाली. सो इट वॉज रिअली अमेझिंग. नौशादजींचे किस्से आणि जिंचे किस्से ऐकायला मला मिळाले आणि जे सहसा आपल्याला आता कुठेतरी आजच्या पिढीमध्ये, आजच्या काळामध्ये तेव्हा जे किस्से आम्हाला कळून येत नाहीत किंवा इथपर्यंत आम्हाला पोहोचत नाहीत. पण संगीतकार किंवा एखादा लेखक किंवा एखादा शायर त्यांच्या जीवनात जे घडत असतं किंवा त्यांची लाईफस्टाईल काय असते ते आज थोडंसं जवळून बघता आलं. तर खरंच आज मला खूप आनंद होतोय आणि त्यांच्या पुढच्या कामासाठी खूप 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 शुभेच्छा. अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. अकोले शहरामध्ये जाणारा राज्यमार्ग नगरपंचायतीकडे वर्ग करावा असा ठराव 27 जुलै 2016 रोजी घेण्यात आला होता. तो रद्द करावा असा सूर जनतेमध्ये उमटतोय. त्यामुळेच नगरपंचायतीनं येत्या 20 मे 2017 रोजी विशेष सभा आयोजित केली आहे. या सभेमध्ये आता कोणता निर्णय घेण्यात येतोय याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. राज्यमार्ग आणि महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील परमिट रूम्स, बियर बार, देशी दारूची दुकानं बंद करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर शहरातील सर्वच दुकाने बंद झाली. अकोले शहरामध्ये जाणारा राज्यमार्ग नगरपंचायतीकडे वर्ग करावा असा ठराव यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांच्याकडे पाठवण्यात आलाय. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर शहरातील दारू दुकानं पुन्हा सुरू होतील. म्हणूनच सर्व दारू विक्रेते या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. परंतु अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि दारूबंदी आंदोलनाचे कार्यकर्ते यांनी हा ठराव रद्द व्हावा ही मागणी सातत्यानं उचलून धरली आहे. 20 तारखेच्या सभेमध्ये या ठरावाबाबत एकमत न झाल्यास नगरसेवकांचे मतदान होणार आहे असं समजतंय. त्यामध्ये काय होतंय आणि काय नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. परंतु नगरपंचायतीमध्ये एकूण 17 नगरसेवकांपैकी 10 महिलाच असल्यामुळं हा ठराव रद्द होईल अशी आशा शहरवासियांना आहे. सचिन खरात, C24 तास, अकोले. धारणगाव येथे माहेरी आलेल्या सारा शेख या विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ती कोपरगाव शहरातील दत्तनगर भागामध्ये राहत होती. दरम्यान साराच्या मृत्यूमुळे तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे माहेरी आलेल्या 20 वर्षाच्या सारा सादिक शेख या विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. धारणगाव पोलीस पाटील निळतात्या रणशूर यांनी या घटनेची माहिती कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिली असता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सारा शेख हिचे 5-6 महिन्यांपूर्वी कोपरगाव दत्तनगर येथील सादिक शेख यांच्याशी लग्न झालं होतं. ती कोपरगाव शहरातील दत्तनगर भागामध्ये राहत होती. ती धारणगाव येथे माहेरी आली होती. मंगळवारी 16 मे रोजी धारणगाव शिवारातील गट नंबर 81 सीताराम जाधव यांच्या शेतामधील विहिरीमध्ये दुपारी 4:30 वाजता पडून तिचा मृत्यू झालाय. शेतातील काम करणाऱ्या महिलांनी यावेळी आरडाओरड केली असता सारा हिच्या भावानं तिला विहिरीमधनं बाहेर काढलं. दरम्यान कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये तिचं शवविच्छेदन करण्यात आलंय. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन बाबर हे करीत आहेत. 2 दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील मुशरतपूर शिवारामध्ये साईचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यातच परिसरातीलच धारणगाव येथील साराच्या मृत्यूनं तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पुणे जिल्ह्यातील महिला बचत गट चळवळीमध्ये अग्रेसर असणाऱ्या चैतन्य संस्था राजगुरुनगर आणि आंबेगाव तालुक्यातील शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ मंचर यांच्या मार्गदर्शनाखाली पीर साहेब महिला स्वयंसहायता विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला मेळावा बोरवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. पुणे जिल्ह्यातील महिला बचत गट चळवळीमध्ये अग्रेसर असणाऱ्या चैतन्य संस्था राजगुरुनगर आणि आंबेगाव तालुक्यातील शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ मंचर यांच्या मार्गदर्शनाखाली पीर साहेब महिला स्वयंसहायता विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला मेळावा बोरवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई थोरात यांच्या हस्ते महिला बचत गट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास चैतन्य संस्थेच्या अध्यक्षा अरुणाताई टावरे, एरिया मॅनेजर कल्पनाताई एरंडे, संघ व्यवस्थापक ज्योतिताई पवार, दीप्ती समन्वयक शिवाजी शेटे, कार्यकर्ते रमेश शेटे, विशाल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांना माझा नमस्कार. मी शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघामध्ये पदाधिकारी म्हणून काम करते. माझं नाव सविता राजेश भोरे, बोरवाडी गावातून माझी निवड झालेली आहे आणि मी पीरसाहेब विभागाची पदाधिकारी असून माझ्याकडे 10 गट आहेत आणि आम्ही ते काम असं करतो की पहिलं आम्ही चैतन्य प्रेरित संघाला आमचा ग्रामीण संघ जोडलेला आहे, शिवकन्या महिला संघ. तर आम्ही संघामध्ये पूर्ण माहिती घेतो. आमची 23 तारखेला संघामध्ये मीटिंग असते. आमच्या संघामध्ये 17 गावातून सर्व पदाधिकारी आलेले असतात. तिथे आम्ही सगळा लेखाजोखा घेतो की तिथे बचत काय आहे, थकबाकी काय आहे, काय व्यवहार चालले आहेत, याच्यावरती आम्ही संपूर्ण माहिती प्रत्येक गावाची एक महिला पदाधिकारी वगैरे सभासद जे आहेत 17 ते एकमेकांचं ऐकून घेतो आणि आमच्या गटांची 11 तारखेला बोरवाडी गावामध्ये मिटिंगी चालू होतात. ते 15 तारखेपर्यंत आमच्या त्या मिटिंगी असतात. 17 तारखेला आमची विभाग मिटिंग असते. त्या विभाग मिटिंगमध्ये आम्ही कर्ज मंजुरी करणे, परत काय जाणकार प्रशिक्षण घेणे किंवा संघामध्ये आमच्या ऑफिसमध्ये मंचरमध्ये जर महिलांना कोणतं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्या महिलांची नेमणूक करणे आणि तिथे पाठवणे. आणि आमच्या संघातून महिलांना कायदे जाणकार, आरोग्य जाणकार, शासकीय जाणकार अशा प्रशिक्षणं दिले जातात. त्यातूनही आम्हाला पदाधिकारी प्रशिक्षण दिले गेलेत आणि याच्यामुळे आम्ही बोलायलाही शिकलेलो आहे. आणि चैतन्य प्रेरित खेड राजगुरुनगर हे आमचं प्रेरित आहे आणि आम्ही शिवकन्या संगम मंचर इथे काम करीत आहोत सध्याच्या तरी 3 वर्षापासून. नमस्कार. जिजामाता विभाग थुगाव कानिकनाथ गटाचं सचिव म्हणून काम करते. शिवकन्या ग्रामीण महिला संघ मंचर शिवकन्या ग्रामीण महिला संघाचे अध्यक्ष म्हणून काम करते. 209 गट आहेत आपल्याकडं. 33 गावांसोबत काम करतोय आणि 3000 महिला आहेत आणि आपण वेगवेगळ्या याची म्हणजे महिलांना प्रशिक्षण देतो. कर्जाचं पण आपण कर्ज पण पुरवतो महिलांना आणि वेगवेगळे मार्गदर्शन पण आपल्याकडे असतात. दिनेश बानखेले, स्वप्नी जाधव, C24 तास, मंचर. राहुरी शहरामध्ये दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चाललंय. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नही वाढत चाललाय. मात्र नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे फक्त उडवाउडीची उत्तर देत आहेत. दरम्यान अतिक्रमण काढण्याचे लेखी आदेश देऊनही अतिक्रमणाबाबत पालिकेमध्ये काही विचार झाला नाहीये असं त्यांनी सांगितलंय. राहुरी शहरातील नवी पेठ, आडवी पेठ, शिवाजी चौक आणि कॉलेज रस्त्यावरती दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चाललंय. या अतिक्रमणामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होतीये. काही व्यावसायिकांनी तर पालिका प्रशासनाला न जुमानता 2-2, 3-3 मजली पक्के बांधकाम करून मोठी दुकानं उभी केली आहेत. संबंधित व्यापाऱ्यांनी बांधकाम परवानगी घेतली आहे का आणि घेतली असेल तर नगर परिषदेनं अतिक्रमणामध्ये बांधकाम करण्यास परवानगी कशी दिली? पालिका प्रशासन त्यांच्यावरती कारवाई का करत नाहीये असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. 8 मे रोजी मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी लेखी आदेश काढून 2 दिवसामध्ये अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा जप्तीची कारवाई करून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाईल अशा नोटिसा दिल्या होत्या. तर काही नोटीस दुकानावर चिटकवण्यात आल्यात. याबाबत आमचे प्रतिनिधींनी मुख्याधिकारी यांना फोन करून अतिक्रमणबाबत चौकशी केली असता सध्या अतिक्रमणबाबत पालिकेमध्ये काहीही चर्चा झाली नाहीये. मी मुलाखत देऊ शकत नाही अशी उडवाउडीची उत्तरं देण्यात आली आहेत. दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी मुख्याधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चौकशी केली असता आम्ही आमचं पाहून घेऊ असं सांगण्यात आलंय. हा थोड्या वेळाने.
एक तुमची मुलाखत घ्यायची होती ते अतिक्रमणबाबत. कुठल्या अतिक्रमणाबाबत? अतिक्रमणाचा काही विषय आता सध्या नाही आमच्याकडे, त्यामुळे तुमची मुलाखत नाही त्याच्याबद्दल. तुम्ही काहीतरी नोटीस दिली ना वाटतं ते काहीतरी अतिक्रमणाबाबत कोणतीही विषय नाही आहे आणि तो असा कोणता विषय हे नसतं करायचं, त्यामुळे त्याच्याबद्दल काही स्टेटमेंट नाही काल का परवाच्या शहरामधलं काहीतरी जाहीर निवेदन आहे वाटतं. काही असेल तर तुम्ही काही येऊ शकता, त्याच्याबद्दल असं काही हे नाहीये, त्यामुळे स्टेटमेंट काही नाही भेटणार. शहरामधलं जी बातमी आहे ती तुम्ही नाही दिलेली का जाहीर? काही माहिती नाही, सारामतची बातमी बघितली नाही मी काय. त्याच्यात जाहीर निवेदन आहे सर की अतिक्रमणला आहे ना तुम्ही मुदत दिली काढण्यासाठी. त्यामुळे आता मुख्याधिकारी हे नेमकं कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या आदेशानं काम करतात का? पालिका प्रशासन अतिक्रमणाबाबत काही ठोस पावलं उचलून वाहतुकीच्या कोंडीमधनं शहरवासियांना मोकळा श्वास देण्यात यशस्वी होईल का, असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पाथर्डीमध्ये बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या तालुका शाखेच्या वतीनं 16 बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा संपन्न झालाय. यावेळी बटूंची शहरामधनं सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आहे. बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या तालुका शाखेच्या वतीनं 16 बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा पाथर्डी शहरामध्ये संपन्न झालाय. यावेळी दिनकर महाराज, संत एकनाथांचे 13वे वंशज प्रवीण गोसावी महाराज, ॲडव्होकेट विजय जोशी, मोहोटा देवस्थानचे मुख्याधिकारी सुरेश भणगे, ब्राह्मण संघाचे जिल्हाध्यक्ष शरद कुलकर्णी, ज्ञानेश्वर महाराज मुगावकर, संजय मुळे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, श्रीकांत जाजू, संतोष गटानी, महेश चितांबर, नरहर कोरडे आदी उपस्थित होते. संपन्न आणि श्रुती माऊली वेधशाळेचे अध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी यांना तिरुपती देवस्थानतर्फे वेदांच्या प्रचारासाठी विशेष शिष्यवृत्ती मंजूर झाल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले. सर्व बटूंची शहरामधनं यावेळी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. विविध मान्यवरांच्या हस्ते परशुराम पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. सामूहिक वेद मंत्रोच्चारानं वातावरण अगदी भारावून गेलं होतं. यावेळी राधे राधे सत्संग मंडळातर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. यांनी आता हे सर्वजण ज्ञानार्जन करून उद्या समाजाला दिशा देण्याचं, समाजाला ज्ञान देण्याचं कार्य यांच्या हातून घडणार आहे. आणि मी पाथर्डी ब्राह्मण महासंघाचं तर खरंच विशेष कौतुक करतो, कारण नेहमी सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये हा महासंघ यातील सर्व सदस्य अतिशय अग्रेसर असतात, चांगलं काम करतात, की जेणेकरून आपल्या गावालाही त्याचा फायदा होतो. आणि मी यांच्याकडून आज अशीच अपेक्षा करतो की इथून पुढील काळात यांच्याकडून भव्य असं काम हवं आणि आपल्या शहराच्या जडणघडणीमध्ये, आपल्या गावाच्या विकासामध्ये मोलाचं वाटा यांचा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अतिशय सकारात्मक ऊर्जा देणारा असा हा कार्यक्रम, भव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी मला बोलवलं आणि सन्मानित केलं, त्याबद्दल संयोजकांना मी धन्यवाद देतो. सर्व समाजानं एकत्र येऊन उपक्रम राबवण्यानं समाज संघटनाबरोबरच नव्या पिढीला सार्वजनिक जीवनाची सुद्धा दीक्षा मिळते. धनसंपन्नता असा ब्राह्मणांचा विषय नसावा. संस्कार, ज्ञान, साधन वृत्तीनं जगून अहोरात्र सर्व समाजाचे हितचिंतन करणारा ब्राह्मण हा ईश्वर स्वरूपामध्ये सर्वत्र पूजला जातो. मुंज झाल्यानंतर वेदाध्ययन पूर्ण करून समाजाचे मार्गदर्शन आणि सर्व प्रकारचे पौरोहित्य करून धर्मजागृती साधणारा म्हणून ब्राह्मणाची खरी ओळख आहे. आणि ही ओळख व्रतबंधनामधनं होते, अशी भावना मुकुंद महाराज जाट देवळेकर यांनी व्यक्त केली आहे. सगळ्यांच्या परिस्थितीचा, वयाचा सगळाच विचार करून आता हे उपक्रम झाले आहेत. परंतु एक गोष्ट आहे की ज्यांची नोंद झाली ते बटू, त्यांचे आई वडील यांच्यावर पुढची जबाबदारी अशा प्रकारची आहे. आपल्या शास्त्रानं नुसतं नोंद करून मोकळं व्हायला सांगितलेलं नाही. ज्याची नोंद झाली त्याने रोज कमीत कमी किमान 2 वेळा तरी संध्या केली पाहिजे. त्याकरता त्याचं शिक्षण देऊन आज संध्याकाळपासूनच प्रत्येक बटूकडून संध्या करून घेणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. पुढे त्यांना जर योग्य प्रकारचा अधिकारी बनवायचं असेल तर संध्या हे संपूर्ण
वेदाचं आणि मानवी जीवनाच्या कल्याणाचं मूळ आहे, एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आणि त्या पद्धतीनं हे होऊन सर्व बटू, त्यांचे कुटुंबीय, सर्व ब्राह्मण संघ यांना शुभाशीर्वाद भगवंतानं या सर्वांना सद्बुद्धी देऊन ब्राह्मणत्व नावाचं जे सर्व कल्याणकारी तत्व आहे त्या तत्वाचा विकास अशा प्रकारचा व्हावा ही परमेश्वर चरणी प्रार्थना करून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर श्रीधर देशमुख, सूत्रसंचालन सचिन देशपांडे, तर आभार रवी जोशी यांनी मानलेत. तालुकाध्यक्ष नंदकिशोर जोशी, सचिन रत्नपारकी, प्रभाकर मुळे, मंदार मुळे, विनायक देशमुख, किरण पांडव, प्रमोद गर्गे आदींनी यावेळी विशेष परिश्रम घेतलेत. तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांमधनं ब्राह्मण संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. स्वर्गातून उमललं एक सुंदर फुल, उमललं आमच्या वेलीवर. क्षणात सारं काही बदललं, आनंदमय वातावरण झालं आणि सहजच बहरत गेलं सारं. त्याच्या आवाजाचं कौतुकच न्यारं. आता नामकरण होत आहे या फुलाचं, म्हणूनच साजरा करायचा आहे तो क्षण अपर्णाताईंच्या वाणीने आणि तुम्हा साऱ्यांच्या आशीर्वादाने. शुक्रवार 19 मे 2017 रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा येथे एक आनंदाचा क्षण शेटे कुटुंबियांच्या जीवनात येतोय. तो म्हणजे सौ रत्ना व श्री प्रवीण सुरेश शेटे यांच्या मुलीचा नामकरण सोहळा. तसेच या सोहळ्यानिमित्त समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती नांदावी, संसारातील हेवेदावे विसरून सुखाचा जीवन मार्ग दाखविणाऱ्या रणरागिणी, अनेक विधवा, अनाथ, संसारिक मुला मुलींची आई ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थकर यांचं व्याख्यान. विषय आहे आई तू जिजाऊ हो, आई तू जिजाऊ हो. तरी या नामकरण सोहळ्यास आणि अपर्णाताईंच्या व्याख्यानास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. निमंत्रक श्री सुरेश दगडू शेटे, प्रगतशील शेतकरी. स्थळ आहे श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव येथील प्रगतशील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी माळरानावरती शास्त्रोक्त पद्धतीनं आंब्याची बाग फुलवून 3000 पेक्षा जास्त फळझाडं लावली आहेत. वर्षाकाठी एकरी खर्च वजा जाता 2 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न त्यांना मिळत आहे. त्यांची ही उत्कृष्ट शेती पाहण्यासाठी सध्या राज्यातील शेतकरी मोठी गर्दी करत आहेत. बासलेगावची जमीन माळरान आहे. अपवाद वगळता या ठिकाणी पीक घेणं मुश्किल आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे बिराजदार यांनी 20 वर्षांपूर्वी 10 एकर क्षेत्रावरती 3000 पेक्षा जास्त फळझाडे लावली. त्यामध्ये 1800 झाडं हापूस आंब्याची होती, तर इतर 1200 विविध जातींची दशहिरा, लंगडा, रायवळ, सिंधू, आवळा, पेरू, शेवगा, जांभूळ आदी फळझाडं लावण्यात आली. वर्षभरामध्ये 12 वेळा स्प्रे फवारणी, खतांचे डोस, काढणी, मार्केटिंग मिळून 5 ते 6 लाखांचा खर्च येतो. 16 ते 20 लाखापर्यंत खर्च वजा जाता उत्पन्न मिळत आहे. बिराजदार यांनी केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी जिल्हा तसेच राज्यातील शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत. बिराजदार हे इतरांना शेतीविषयक वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित करतायत. फळझाडं लावण्यासाठी मोफत मार्गदर्शनही करतायत.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची वाट पाहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वतःची आर्थिक उन्नती साधली पाहिजे, असं बिराजदार सांगतायत. हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं आमचं बासलेगाव हे गाव, अक्कलकोट तालुका, सोलापूर जिल्हा. ह्या उजाड माळरानावर 1998 साली मी हापूसची बाग लावली. ह्याच्यामध्ये साधारण ह्या 10 एकरात हाय डेन्सिटी घनवृक्ष लागवड, ह्याच्यामध्ये 1800 हापूसची झाडं आहेत आणि इतर 1200 फळझाडं आहेत. हापूसची जी कलमं आहेत ती दापोली युनिव्हर्सिटीच्या पुजारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यावेळी ते दापोलीमध्ये सायंटिस्ट, हापूसचे सायंटिस्ट म्हणून काम करत होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाग उभी केली मी. साधारण 4-5 वर्षानंतर हे फळ द्यायला सुरू केलं. ह्याच्यामध्ये 1800 हापूस आणि इतर जे चौसा, लंगडा, दशेरी, केशर, रायवळ, दूधपेढा वगैरे निरनिराळ्या UP वगैरे ह्या साईडच्या, बेनिशान, हैदराबादचं जे आहे, अशा अनेक रत्ना, सिंधू असे विविध प्रकारच्या हापूसच्या जाती मी ह्याच्यात लावल्या. त्याचबरोबर परागीकरणासाठी पेरू, चिकू, शेवगा, संत्र, मोसंबी, जी काय फळझाडे आहेत, शेवग्यापासून त्या संत्र्यापर्यंत ती लावली. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवरती भर द्यावा. या बागेतील आंबे कोणत्याही केमिकल न वापरता नैसर्गिक पद्धतीने पिकवले जातात. तयार आंबे कोणत्याही दलालाशिवाय ग्राहकांना अत्यंत कमी दराने विकले जातात. या आंब्यांना चांगली मागणी असून नागरिक शेतावरती येऊन आंबे विकत घेऊन जात आहेत. तर पुणे, मुंबई, बँगलोर, कर्नाटक या भागामध्ये देखील माल पाठवला जातोय. नागरिकांच्या सोयीसाठी जुन्या आडत बाजाराजवळ थेट ग्राहकांना विक्री केली जाते. यापासून प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे. एक अभिनय प्रयोग होता. मला केशर लावायला सांगितलं होतं, परंतु मनात एक जिद्द होती की या माळरानावर आपण कोकणासारखा हापूस तयार करावा. बालपण, शिक्षण मुंबईत गेल्यामुळे हापूसची चव मला माहिती होती आणि मला वाटायचं येईल याच्यात. मग ह्याला ड्रीप सिस्टीमद्वारे आम्ही पाण्याचं नियोजन केलं. मागे वर इकडे 1.5 कोटी लिटरचं शेततळं आहे, त्याच्यानंतर 1 लाख लिटरचं पाण्याची टाकी आहे. त्याच्यामध्ये ड्रीप सिस्टीम, ॲटोमायझेशन, प्लास्ट्रो पाल्सन कंपनीचं बसवलं त्यावेळी. आणि झाडाच्या बुंद्याला खाली आपण मल्चिंग नैसर्गिकरित्या केल्यामुळे बाष्पीभवन न होता झाडाला साधारण आत्ता 20 वर्षाची झाडं आहेत, 1000 ते 1500 फळं येतात. 500 तर कुठेच गेलेले नाहीत. साधारण माझं 150 ग्रॅमपासून ते 450 ग्रॅमपर्यंत आंबा निघतो. 200 रुपयापासून 600-800 रुपयेपर्यंत पर डझन. अक्कलकोट, सोलापूर, कलबुर्गी, बेंगलोर आणि आमच्या मुंबईमध्ये जसं ऑर्डर असेल त्याप्रमाणे आम्ही वैयक्तिक विकतो. मध्यस्थ कोणी नाही याच्यात. मार्केटिंग करायला आमच्या घरची सगळी माणसं. पण आंब्याची क्वालिटी, त्याची प्रत व्यवस्थित असल्यामुळे नाही, आणि विशेष म्हणजे नैसर्गिकरित्या तयार केलेत मी. कार्बेट पावडर किंवा कुठल्या मिथेनॉल वगैरे पाण्यात बुडवून प्रक्रिया न, झाडावर ज्यावेळी हळदी कलर येईल त्यावेळी माल उतरवणं आणि त्याच्यातलं चांगलं माल 1 डझन पॅकिंग करून 6 नग, 9 नग, 12 नग, 18 नग आणि 2 डझन असे 4 तऱ्हेचे माझे पॅकिंग असते. 150 ग्रॅमपासून 400 ग्रॅमपर्यंत. ह्यावर्षी जरा खर्च जास्त झाला, फवारणी जास्त झाल्या, थोडं हवामानमध्ये धुकसर वातावरण होतं. मग त्यावेळी 12 स्प्रे झाल्या. खर्च 5-6 लाख रुपये झाले. साधारण 20 ते 25 लाख रुपये यावर्षी ह्याचं उत्पन्न येईल. याचं मूळ कारण उत्कृष्ट येण्याचं, ही जमीन मुरमाड आहे. मुरमाड जमिनीमध्ये पाणी संचित राहून त्या मुळांपासून जे काय पाणी येतं ते रिअली म्हणजे निसर्ग जो आहे तो फार दयाळू आहे. आपण म्हणतो की माळरानावर दुष्काळी भाग, पण तुम्ही अथक प्रयत्न करा. प्रयत्नाशिवाय काही होत नाही. माझ्या शेतकरी बंधूंना विनंती आहे की बाबा आपण 10 का होईना, 50 का होईना या आंब्याची झाडं लावा तुम्ही. प्रयोगशील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी माळरानावरती आंब्याची बाग फुलवून आमच्यासारख्या शेतकऱ्यांना एक अनोखा संदेश दिलाय. या ठिकाणच्या आंब्यांची चव ही कोकणातल्या आंब्यापेक्षाही चांगली आहे. आणि हे माळरान आहे शशिकांत बिराजदार साहेबांच्या, म्हणजे त्यांनी हे बाग फुललं नाही पाहिजे, त्यांनी हे फुलवून टाकलं. आणि त्याची प्रत आंब्याची जी प्रत आहे
आंब्याची जी क्वालिटी आहे, आंब्याची जी चव आहे ती कोकणातल्या हापूस आंबा किंवा इतर कुठलाही आंबा असतो त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचा आहे. कारण का त्यांची कोकणातलं तर त्या आंब्यासाठी प्रसिद्धच आहे. आणि हे माळरान आहे, खडकाळ आहे आणि इथं जे ह्याचं क्वालिटी आहे, ह्याचं ग्रेड आहे, ह्याचं जे चव आहे ती त्या कोकणातल्या आंब्यापेक्षा कितीतरी पटीनं उच्च आहे. हे तुम्ही प्रत्येक ज्या म्हणजे व्यक्तीला खाल्ल्यावर चाखल्यावर ते त्याची चव कळेल आणि त्याची क्वालिटी कळेल. अशा पद्धतीनं केलेल्या प्रयोगामुळं या बागांना पाणी देखील कमी लागतं. ड्रीप केलं तर 100 ते 150 लिटर पाणी दररोज मोहर लागल्यापासून 3-4 महिने देणं गरजेचं आहे. जूनमध्ये छाटणी केल्यानंतर देठ अनावश्यक फांद्यांपासून काढून टाकलं की जोमानं वाढवते. आंतर मशागत, तणविरहित फॅगस फवारणी, बोर्डा मिश्रण फवारणी केली पाहिजे. त्यानंतर सप्टेंबर ते जानेवारीमध्ये पाणी देण्याची गरज नाहीये. मोहर लागल्यानंतर दररोज पाणी देणं गरजेचं आहे. त्यांच्या बागेमध्ये ते विविध पिकांवरती प्रयोग करत असतात. नैसर्गिक गांडूळ खत निर्मिती ते करतायत. ते पाहण्यासाठी शेतकरी आवर्जून बिराजदार यांच्या शेतीला भेट देत आहेत. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. त्यांच्या अचानक जाण्यानं अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. सकाळी रेसकोर्सवरती वॉकिंगला जात असताना 8च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना लगेच रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. हॉस्पिटलच्या बाहेर रिपाईच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकर चळवळीतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, नगरसेवक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी कांबळेंच्या अचानक जाण्याबद्दल दुःख व्यक्त केलंय. केवळ पुणे शहर नाही किंवा केवळ RPI नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या दलित समाजाचं, दलित चळवळीचं एक फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अतिशय सरळ सज्जन व्यक्तिमत्व आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. मी तर माझ्या एका जवळच्या मित्राला गमावलेलं आहे. गेली 25 वर्ष आमची मैत्री होती. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आम्ही एकत्रित काम करत होतो. ते जरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे असले तरी आमची खूप मैत्री होती. आणि माझ्या दृष्टीने तर ते आम्ही एका गावाकडचे होतो. आणि दुष्काळानंतर त्यांचंही कुटुंब पुण्यात आलं, आमचंही कुटुंब पुण्यात आलं. आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं होतं. समाजासाठी काम करणारे एक कार्यकर्ता आज आमच्यातून निघून गेलेला आहे. मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सावरण्याचं, या दुःखातून सावरण्याचं सामर्थ्य परमेश्वर देवो अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी करतो. पुणे शहराचे विद्यमान उपमहापौर माननीय नवनाथजी कांबळे यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं. पुणे महानगरपालिकेच्या आम्ही सर्व पदाधिकारी, नगरसेवकांसाठी ही अतिशय दुःखाची अशी घटना आहे. मी पुणे शहराच्या वतीने, पुणे महानगरपालिकेच्या वतीने, समस्त पुणेकरांच्या वतीने माननीय नवनाथ भाऊंना या ठिकाणी आदरांजली अर्पण करते. आणि आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता, गेली अनेक वर्ष या चळवळीच्या माध्यमातून खूप तरुण मुलं आणि विद्यार्थ्यांच्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करणारा कार्यकर्ता आज आपल्यातून निघून गेलेला आहे. गेले 2 महिने सातत्याने माझा त्यांच्याशी संपर्क होता आणि आम्ही अतिशय एकदिलाने एकत्रपणे काम करत होतो. आणि आज माझा हा सहकारी आम्हाला सर्वांना सोडून निघून गेलेला आहे. याचं मनस्वी दुःख आहे. अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. हिंदू रक्षा युवा मंच आणि श्री रामकथा समिती पाथर्डीच्या वतीनं पाथर्डीमध्ये रामकथेला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी शहरामधनं तुलसी रामकथा ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कथाकार समाधान महाराज शर्मा यांनी उपस्थितांना रामकथेच्या महात्म्याबद्दल माहिती दिली आहे. हिंदू रक्षा युवा मंच आणि श्री रामकथा समिती पाथर्डीच्या वतीनं रामकथेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी शहरामधनं भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रभू रामचंद्र की जय हो या जयघोषामध्ये मिरवणुकीला प्रारंभ झाला. कसब्यातील राम मंदिरापासून कथाकार परमपूज्य समाधान महाराजजी शर्मा यांच्या समवेत तुलसी रामकथा ग्रंथाची रथामधनं भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये राम, सीता, लक्ष्मण आणि रामभक्त हनुमान यांची वेशभूषा साकारलेले कलाकार, ढोलपथक, भजनी मंडळ, कलशधारी भगिनी आणि भगव्या ध्वजाच्या वातावरणातील मिरवणूक ही नागरिकांना आकर्षित करत होती. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली आहे. यावेळी परमपूज्य कथाकार समाधान महाराज शर्मा, प्रज्ञाचक्षू मुकुंद महाराज जाट देवळेकर, माधव बाबा, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, नगरसेवक नामदेव लबडे, रमेश गोरे, प्रवीण राजगुरू, राजू शेठ चोरडिया, श्रीकांत जाजू आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित संतांचं संतपूजन करण्यात आलंय. कथेच्या पहिल्या दिवशी कथाकार समाधान महाराज शर्मा यांनी आपल्या वाणीमधनं उपस्थितांना रामकथेच्या महात्म्याची माहिती दिली आहे. कारण कथा ऐकणारा तुम्ही आम्ही तर आहेतच, पण मारुती असला पाहिजे. तुम्हाला एक मजा सांगू. प्रभू रामचंद्रानं अयोध्या वैकुंठाला नेली होती जणू. तुमच्याकडे आहे का जणू शब्द? नेली होती जणू. मला एकदम महाराज म्हणला, तुम्ही जणू कशामुळे म्हणला? मी म्हणलं मी नव्हतो तेव्हा. जेव्हा आपण नव्हतो तेव्हा जणूच म्हणा लागते. अयोध्येला वैकुंठाला नेताना त्यांनी फॉर्म सोडले होते. ज्याला कुणाला वैकुंठाला चालायचं त्यांनी प्लीज फॉर्म भरून द्यावे आधार कार्डासहित. नीट ऐका, नीट ऐका. आपण हसून फसून जातो. सगळ्यांनी फॉर्म भरले, छाननी झाली. त्यांचा ओरिजिनल चेला हनुमान त्यानं फॉर्मच नाही भरला. त्याची मस्ती नाही भरला. प्रभू रामचंद्र म्हणले हनुमान को बुलाओ. आला मालिक, राम काज किए बिना मोहे काम विसरा. आला समज. तुला वैकुंठाला नाही चालायचं? ते म्हणलं नाही. कारण नाही चालायचं. कारण काय? एक तत्व सांग. वैकुंठात जाऊन काय करायचं? आणि एक प्रश्न गोड विचारला, नीट आहे काय? मालिक, वैकुंठ में आपके साथ चलेंगे भी, लेकिन प्लीज बताइए क्या आपकी कथा वहां पर होगी? तुमची कथा मला ऐकायला मिळेल? आणि प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला पाणी आलं. ते म्हणले नाही हनुमान, वैकुंठ में कोई कथा नहीं होती, क्योंकि वहां पर कोई व्यथा ही नहीं होती. वैकुंठात कथा नसते बाळा. मग त्यावेळेला हनुमानजी म्हणले, तो मालिक फिर मैं वैकुंठ आकर क्या करूं? आपकी कथा में जो मजा है वो आपके पास बैठने में भी नहीं. मर्म सांगू त्याच्या पुढचं. हनुमान वैकुंठाला नाही गेले अजूनही आहे. आणि एकट्या हनुमानासाठी पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत अब्जावधी कथाकार तयार केले रामानं. का तर माझा हनुमान खाली राहून माझी कथा ऐकतोय म्हणून आमच्या सरकारच्या नाव. कथा जीवन के व्यथा को दूर करती है. यावेळी रमण लाहोटी, महेश बाहेती, नानासाहेब पालवे, अमोल केरकल, राजू दुधाणे, पवन सानप, सोमनाथ दिनकर, निलेश इजारे, पिंटू परदेशी, जगदीश लोहिया, सचिन नागपुरे, अनिल खाटरे, चैतन्य महेर, गोरक्ष शिरसाट आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कथेच्या आयोजनाकरता विशेष परिश्रम घेतलेत.
मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. 15 मे पासून टोल वसुली बंद होण्यासाठी सुरू झालेलं शिवनेरी शेतकरी संघटनेचं आमरण उपोषण अचानक प्रशासनानं कुठलाही ठोस आश्वासन न देता किंवा कोणतीही मागणी मान्य न करता मागे घेण्यात आलाय. या नाट्यमय माघारीच्या मागे नक्कीच कोणतंतरी राजकारण शिजतंय अशी चर्चा आता जुन्नर तालुक्यामध्ये सुरू झाली आहे. पिंपळवंडी येथील टोलबंदी संदर्भामध्ये सुरू असलेलं उपोषण मागे घेण्यात आलंय. 15 मे पासून वाहन चालकांना वाहन भूर्दंड असलेले NHAI अंतर्गत IFLS या कंपनीचा टोल नाका मागील 2 महिन्यांपासून डोकेदुखी ठरतोय. तो टोल त्वरित रद्द करावा या मागणीसाठी आणि भूसंपादनाचे शेतकऱ्यांचे पैसे जास्त दरानं देण्यात यावे या मागणीकरता शिवनेरी शेतकरी संघटनेचे आणि शेतकरी कामगार पक्षाचा जाहीर पाठिंबा असलेले आमरण उपोषण अचानकपणे कुठलीही मागणी मान्य न करताच किंवा कुठलेही प्रशासनाचे ठोस आश्वासन न घेता मागे घेण्यात आलंय. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण मागे घेण्यात आलंय. परंतु आंदोलनामध्ये सहभागी असणारे आणि जाहीर पाठिंबा देणारे शेतकरी कामगार पक्षाचे रमेश हांडे यांच्याशी चर्चा न करताच हे उपोषण मागे घेण्यात आलंय. त्यामुळे नेमकं कोणत्या राजकीय नेत्यानं पडद्यामागील भूमिका निभावून सदर उपोषण माघारी घेण्याचं नाट्य घडवून आणलं ही चर्चा जुन्नर तालुक्यात सुरू झाली आहे. जुन्या हायवेची झालेली दयनीय अवस्था, भूसंपादनाचे पैसे तसेच वृक्ष लागवड, निवारा शेड इत्यादी कामे रेंगाळल्याचं रमेश हांडे यांनी सांगितलंय. महामार्गावरील चालकवाडी येथील टोल नाक्यावर विघ्नहर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेशजी ढोमसे आणि त्यांचे सहकारी हे उपोषणाला बसले होते. त्यांचा काही गोष्टी घेऊन उपोषणाला बसल्यामुळं आम्ही संभाजी ब्रिगेड आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांना पाठिंबा दिला होता. आजचा तिसरा दिवस अखेर सकाळी मी जेव्हा तिथं त्यांना भेटीस गेलो त्यावेळेस साधक बाधक आमची चर्चा झाली आणि ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आपण उपोषण बंद करणार नाही चर्चा झाली. त्यानंतर मी पुढे ओतूर या ठिकाणी माझ्या वैयक्तिक कामासाठी पुढे गेलो. येताना मी येऊन पाहिलं तर राजेश ढोमसे यांनी आपलं आंदोलन पाठीमागे घेतलं होतं आणि उपोषण केलं होतं. यामध्ये त्यांनी जे आंदोलन पाठीमागे घेतलं याच्यामध्ये आम्हाला थोडं शंका घेण्यासारखं वाटलं, कारण त्यांनी आम्हाला पाठिंबा घेताना आमच्याला विनवणी केली की तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहा आणि त्या पद्धतीने पाठिंबा दिला. पण उपोषण मागं घेत असताना त्यांनी कोणत्या प्रकारचं आम्हाला तिथं असताना काही लोकप्रतिनिधीची लोक आम्हाला संशयास्पद आढळली. तिथं काही पत्रकार दिसले आणि त्यांच्या दबाव खातर किंवा त्याच्यात काहीतरी काळाबेरं झालं आहे, याच्यात राजकारण झाले शक्यता आहे. आणि हे आंदोलन बंद करत असताना, उपोषण बंद करत असताना यांनी शेतकऱ्यांची घोड फसवणूक केली आणि तिथे कोणताही ज्याच्या विरुद्ध आपलं आंदोलन होतं कोणताही आधी उपलब्ध नव्हता. यांनी आंदोलन कारखान्याचे चेअरमन सतीश दादा शेरकर आणि आळेफाटा पोलीस तांबडे साहेब यांच्या हस्ते आंदोलन स्थगित केलेलं आहे. त्या ठिकाणी राजकीय लोकांकडनं आंदोलन करून घेणं, आंदोलन शेवटी लेखी स्वरूपात मागण्या आपल्या त्यांच्याकडनं मागून घेण्याची एक रीत आहे. म्हणजे त्या टोलच्या संदर्भात जे खातं असेल त्यांनी यांच्या लेखी स्वरूपात मागण्या मान्य करायला हव्या होत्या. शेती संदर्भात जे विषय होते तिथं प्रांत किंवा मामलेदार यांचे कोणीतरी प्रतिनिधी किंवा स्वतः येऊन त्या मागण्या त्यांनी मान्य करून यांना विनंती करायला पाहिजे होती. त्यांच्या हातून यांनी आंदोलन बंद करायला पाहिजे होतं. असं काही दिसलं नाही. राजेश ढोमसे यांनी सर्व शेतकऱ्यांचं भ्रमनिरास केलेलं आहे. माझं याच्या माध्यमातून सांगणं एक आहे की राजू ढोमसे इथून पुढे कोणत्याही आंदोलनाला जर बसला असेल तर लोकांनी यांच्यावर विश्वास ठेवू नये. कारण हा आंदोलन करतो जोमाने लोक त्याच्यावर, पण लोकांचा यांच्याकडनं कायमचा भ्रमनिरास होईल का काय शंका वाटते. इथून पुढे सर्व समाजाला एकच की अशा लोकांच्या विरोधात या अशा लोकांवर आपण विश्वास ठेवू नये. या ठिकाणी राजेंद्र ढोमसे यांची गेल्या 2 वर्षांपासून गाडाबंदी आंदोलन, सिजेटा सीड आंदोलन तसेच आवाजावी रस्त्याचे टोल नाका बंद करण्यासंदर्भात आत्तापर्यंत उपोषण आणि इतर आंदोलने संपन्न झाली आहेत. परंतु अद्याप सदर आंदोलनामधनं एकही मागणी पूर्ण होऊ शकली नाहीये. प्रशासनानं अद्याप राजेंद्र ढोमसे यांचे आंदोलन गंभीरतेनं घेतलं नाहीये. भविष्यामध्ये जर राजेंद्र ढोमसे यांनी जनहिताय आंदोलन हाती घेताना स्थानिक शेतकरी आणि जनतेशी चर्चा करून आंदोलन उभं केलं तर राजेंद्र ढोमसे यांच्या वेळेचा सदुपयोग होईल.
आणि नक्कीच उपोषणाचे चांगले फलित त्यांना मिळेल अशी आशा जुन्नरच्या नागरिकांना आहे. अयूब शेख, C24 तास, जुन्नर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. संदीप वराळ हत्याकांडातील सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात. पीरसाहेब महिला स्वयंसहायता विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला मेळावा संपन्न. बासले गावच्या माळरानावर शशिकांत बिराजदार यांनी फुलवली आहे आंब्याची बाग. सर्वत्र होतंय कौतुक. आणि पाथर्डीमध्ये श्री रामकथा सोहळ्याची दिमागदार सुरुवात. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.